आहा! काय वास सुटलेला आहे. जळगाव स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी रेसिपी आपण आज बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा असे मस्त काटेरी वांगे घेतलेले आहे. छान अशी मस्त खानदेश स्पेशल, जळगाव स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी रेसिपी बघणार आहे. बघा मसाला 10 ते 12 हिरवी मिरची घेतली, लसूण 2 अख्खे कांदे घेतले, अद्रक घेतलं 1 इंच, जिरं घेतलं आणि एक चिंचेचा तुकडा घेतला. आता आपल्याला चिंचेचा तुकडा दळायचा नाही आहे मिक्सरला. जिरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला मिक्सरला जाड बारीक भरडा करायचा, खूप बारीक करायचं नाही. मिरची यासाठी जास्त घेतली की थोडीशी तिखट ही भाजी छान लागते. आता बघा मी मिक्सरला असं दळून घेतलं. आता एक पातेलं घेतलं, एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये खडे मीठ टाकलं. तुम्ही साधं टाकलं आपलं बारीक तरी चालेल. आता मी वांगे कट करून घेते. वांगे आतमध्ये बघून घ्यायचे, मस्त छान असे कवडे कवडे वांगे घ्यायचे. आणि बघू शकता तुम्ही मस्त कवडे वांगे आहे. एकदम ताज्या वांग्यांची भाजी म्हणाल तर एकच नंबर लागते. खूप सुंदर ही घोटलेल्या वांग्याची भाजी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. बट्टीसोबत अप्रतिम चवीची ही भाजी लागते. तुम्हाला मी आधी बट्टीचं पीठ रेसिपी दाखवली, नंतर बट्टी कशी तयार करायची ती रेसिपी दाखवली. आता त्यासोबत घोटलेली वांग्याची भाजी रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन येत आहे. नक्की बघा. आता सगळे वांगे आपले कट करून झाले, मिठाच्या पाण्यात टाकून घेतलेले आहे. वांगे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता बघा आपण कुकरमध्येच भाजी बनवणार आहे झटपट. आता कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं 2 ते 3 पड्या. त्यानंतर मोहरी टाकली. त्यानंतर आता जिरं टाकलं. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला आपण जो मसाला तयार केलेला आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं. त्यानंतर आता बघा जिरं मोहरी झाल्यानंतर थोडंसं हिंग घातला, 2 तेजपान म्हणजे तमालपत्र घातली, म्हणजे छान असा वांग्याच्या भाजीला फ्लेवर छान येतो आणि तुम्ही स्किप पण करू शकता. आता बघा आपण जो मसाला तयार केलेला होता तो टाकून घेतला. मसाला खूप बारीक दळायचा नाही, असा थोडासा जाडसर दळायचा. आणि जर तुम्ही खलबत्त्यात वगैरे बडगेमध्ये कुटून जर बनवला तर मग अजून विषयच वेगळा, अजून खूप छान टेस्ट येते. पण मी मिक्सरलाच केलेला आहे, कारण डोळ्यात मिरची उडायची भीती वाटते. जास्तचा मसाला असल्यावर मग भीती वाटते. आता बघा जे मिक्सरचं भांडं होतं ते धुवून मी मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि आता मस्त मसाला छान परतवत राहायचा, अजिबात करपू द्यायचा नाही. करपला म्हणजे आपल्या भाजीची चव कमी होते आणि लक्ष राहू द्यायचं. आता बघा मी इथं 2 ते 3 पाण्याने वांगे स्वच्छ धुवून घेतले आणि मिठाच्या पाण्यात जर आपण वांगे कट करून टाकले तर त्याचा कडवटपणा निघून जातो आणि खूप सुंदर अशी आपली घोटलेली वांग्याची भाजी जळगाव स्पेशल तयार होणार आहे. आता आता बघा मसाला पूर्ण परतल्यानंतर आपल्याला वांगे टाकून घ्यायचे आहे. वांग्यांच्या फोडी मी थोड्या मोठ्याच केलेल्या आहे, कारण आपल्याला कुकरला शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि घोटूनच घ्यायची आहे भाजी. तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली माझी घोटलेली वांगीची भाजी. आता थोडंसं झाकण ठेवून एक 10 मिनटं मस्त वाफ येऊ द्यायची, म्हणजे सगळा मसाला बघा वांग्यांना लागून जातो. आणि आता मी जे चिंच घेतली होती, चिंचामुळे खूप सुंदर असं मस्त एक टेस्ट येते भाजीला. आणि तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण असं पंगतमधली खानदेशमध्ये जशी पंगतमध्ये वांग्याची भाजी बनते तशीच चव भाजीला येते. घरच्या घरी आपण बनवू शकतो. आणि आता बघा चिंच टाकल्यानंतर मी हे परत एकदा हलवून घेतलं. आता 1 ते 1.5 चम्मच मी हळद पावडर टाकली. आणि जळगाव स्पेशल म्हणजे खास म्हणजे दीपक मसाला तर वांग्याच्या भाजीमध्ये आलाच पाहिजे. तर तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. फक्त काळा मसाल्यामध्ये जर तुम्ही लाल मिरची वापरलेली असली तर तो वापरू नका, भाजीचा कलर हिरवा येणार नाही, तो लालसर होऊन जाईल. दुसरा तुम्ही एखादा कुठलाही गरम मसाला वापरू शकता. आणि हळद पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे. परत एकदा परतवून घेतलं छान. आणि आपल्याला एका बाजूला मी गरम पाणी उकळतं करायला ठेवलं होतं. गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी वापरू नका, भाजीची चव कमी होईल. आणि बघा मी गरम पाणी टाकून घेतलं. आता आपल्याला घोटून भाजी करायची म्हणजे खूप अशी सुक्की पण छान नाही लागत.
थोडी लपकी ही भाजी छान लागते. आणि आता मी पाणी टाकून घेतलं बघा, आपले वांगे डुबतील इतकं मी पाणी टाकून घेतलं. आणि आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे. आता आधी चवीनुसार आपण मीठ घालूया. आता मीठ टाकून घेतलं मी. आणि तुम्ही बट्टीसोबत ही भाजी नक्की खाऊन बघा. आणि डाळ रेसिपी तर एकदम साधी आहे. तुरीची डाळ शिजवून फक्त घोटून घ्यायची आणि हळद टाकून तुम्हाला कितपत पातळ हवं तसं तुम्ही टाकू शकता पाणी. आणि मीठ टाकून अशी साधी डाळ आम्ही बनवतो बट्टीसोबत. तुम्हाला फोडणीचं वरण करायचं तुम्ही तेही करू शकतात. त्यामुळे मी डाळची रेसिपी काही दाखवली नाही. एकदा मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे संपूर्ण स्वयंपाक डाळबट्टीचा. तुम्हाला मी लिंक शेअर करणार आहे. तुम्हाला जर तो बघायचा तर तुम्ही बघू शकता. आता बघा छान अशी उकळी आल्यानंतर मीठ टाकल्यानंतर हलवून घेतलं. आणि आता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 4 झाल्या 5 झाल्या तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला भाजी छान शिजली गेली पाहिजे. आता बघा भाजी शिजलेली आहे. कुकर थोडंसं गार झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला. आणि बघा आता कोथिंबीर टाकून घेतली मस्त हिरवीगार. आणि छान रईच्या साह्याने पूर्ण भाजी अशी घोटून घ्यायची. तुम्ही म्हणाल ही भाजी कशी लागल, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि जळगाव स्पेशल ही भाजी तर खानदेशकरांची खरोखर जान आहे घोटलेली वांग्याची भाजी. तुम्ही म्हणाल बट्टीला पण तुम्ही असेच बोलले की खानदेशकरांची जान आहे, तर खरोखर अप्रतिम हे जेवण लागतं. आणि बघा आपली वांग्याची भाजी कशी मस्त तयार झालेली आहे, घोटलेली वांग्याची भाजी. परत अजून एकदा मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर मी आधी टाकली नव्हती, पूर्ण भाजी घोटून झाल्यावर मग कोथिंबीर टाकली. आता आपली वांग्याची भाजी, घोटलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आणि काय वास सुटलेला आहे घरामध्ये, वाव! आणि बट्टीसोबत, डाळबट्टीसोबत तर मग विचारूच नका. खूप सुंदर ही भाजी लागते, खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघू शकता किती सुंदर वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. फक्त वांगे छान ताजे घ्या, तर तुमच्या वांग्याच्या भाजीची चव कमी होणार नाही. श्री स्वामी समर्थ.